कांदे आम्ही एक दोन घेतलेले आय होप की तुम्हाला हे इंट्रोडक्शन थोडक्यात स्वरूपात आवडलं असेल आणि शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देऊन आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आय होप तुम्हाला अजूनही माझा आवाज क्लिअरली ऐकायला येत असेल, बरोबर ना? ओके. तर मला वाटतं आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू शकतो, कारण की झूम मीटिंग असल्यामुळे ह्याला थोडंसं टाइम रेस्ट्रिक्शन्स आहेत. तर आजचा कार्यक्रमाचा विषय आहे की जे मुस्लिम हबचे लोक होते कोकणामध्ये आणि एस्पेशली सागर किनारी पट्टी भागामध्ये आणि चिपळूणमधलं जे आपल्याला सगळ्यांनाच परिचयाचं परशुरामाचं मंदिर आहे आणि ब्रह्मेंद्र स्वामी, हे तिघे आणि त्यांच्यामधला वाद आणि त्या वादाचं कारण होता एक हत्ती. तर हे नक्की काय प्रकरण होतं? इतिहासातलं एक पान जे आपल्याला फारसं माहिती नाहीये आणि मला वाटलं की हे सगळ्यांना माहिती करून द्यावं जे मी वाचलं ते, आणि म्हणूनच हा प्रपंच आहे. तर सुरुवात करतो. सुरुवात होते साताऱ्यापासून खरं म्हटलं तर. पण त्याच्या आधी थोडंसं सांगावं लागेल की हबशे ही जी जमात आहे जी इथिओपिया इथले आफ्रिकन जे लोक असतात, जे निग्रो लोक असतात, ते जे त्यांचं आणि मुस्लिम लोकांचा संकर होऊन ही एक जात तयार झालेली हबशे लोक, आणि ते समुद्र मार्गाने त्यांनी पूर्ण कोकण किनारपट्टी ही व्यापून टाकलेली बऱ्यापैकी. आणि तिकडे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक अत्याचार आपल्या लोकांवरती, हिंदू लोकांवरती आणि स्थानिक कोकणी माणसांवरती हे होतच होते. आणि याची तक्रार कान्होजी आंग्रे यांनी वारंवार साताऱ्याचे आपले शाहू महाराज यांना केलेली आणि त्यांनी बाजीराव पेशवे ह्यांची मदत मागितलेली. पण नेमकं त्याच वेळेला बाजीराव पेशवे, ओके, मला सांगायचं एक राहून गेलं की आपण जे या सेशनमध्ये जे चर्चा करणार आहोत ती जून 1726 ते डिसेंबर 1733 या कालखंडातील हे इतिहासातलं पान आहे. हे माझं थोडं सांगायचं राहून गेलं. तर बाजीरावांची मदत वारंवार कान्होजी आंग्रे यांचा पूर्ण जो अंमल होता तो कुलाबा मुंबई पासून ते थेट केरळचा कोचीन बंदरापर्यंत चालायचा. तर सांगायचा मुद्दा हा की कान्होजी आंग्रे यांनी वारंवार शाहू महाराजांकडे बाजीराव पेशव्यांची मदत मागितलेली. पण नेमके त्याच वेळेला 1726 या सालामध्ये बाजीराव पेशवे निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी हैदराबाद या मोहिमेमध्ये गुंतून पडलेले. आणि शाहू महाराजांनी सगळ्या सरदार म्हणजे बाजीराव पेशवे पण त्यांचे एक सरदारच होते. तर शाहू महाराजांचे हे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स होते की ज्यांनी त्यांनी आपापल्या प्रांतातले जे काही तंटे बखेडे आहेत ते त्यांनी स्वतः सॉल्व्ह करायचे. प्रत्येक वेळेला बाजीराव त्यांना जाऊन मदत करू शकत नाही. आणि ह्याच एका कारणामुळे झालं काय की महाराष्ट्रातली जी कोकण किनारपट्टी होते, इथे हबशे या आफ्रिकन मुस्लिम लोकांचा प्रचंड अशा प्रकारचे उच्छाद चाललेले.
आणि एकट्या कान्होजी आंग्रे यांच्यावरती ती जबाबदारी येऊन पडलेली. आता कान्होजी आंग्रे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की त्यांचा आरमार खूप श्रेष्ठ होता. आणि कान्होजी आंग्रेंचं आरमार श्रेष्ठ असल्यामुळे ते समुद्र आणि समुद्राच्या आजूबाजूचा असलेला जो परिसर आहे आपला, तर त्याच्यावरती त्यांचा वचक होता. त्यांनी सहसा अशा जमिनीवरच्या लढाया लढल्या नाहीयेत. तर समुद्र आणि समुद्राच्या आजूबाजूचा परिसर त्यांचा चांगला परिचयाचा असल्यामुळे त्यांनी त्या त्या परिसरातल्याच लढाया किंवा बंदो बंदोबस्त केलेला. तर कान्होजी आंग्र्यांची ही जबाबदारी आल्यामुळे त्यांनी फक्त एकच काम केलं, की हा जो निळा पट्टा दिसतोय कोकण किनारपट्टीचा, अगदी मुंबई पण दिसतं तिकडे. मुंबई अगदी दीव दमण पासून त्या हा एरियामध्ये त्यांनी जागोजागी चौके आणि पहारे बसवले, की जेणेकरून हापशे दिसले, की त्यांना झोडा. अशा प्रकारचं त्यांनी काय म्हणू शकतो, की एक संतुलित प्रकारच्या छोट्या लढ्या मध्ये हापशांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तर हे हापशे साधारण अ, हे 1800 सालातला एक हापशे जमातीचा फोटो मला सापडला. तर मे बी हा एक काय म्हणू शकतो, की आपल्याला अंदाज येईल, की हापशे मुस्लिम 1700 सालामध्ये कसे दिसत असावेत. फारसा चेंज असेल असं वाटत नाही, पण मोर ऑर लेस ते असेच दिसत असावेत. अ, असा मला एक अंदाज आहे. म्हणून हे प्रातिनिधिक स्वरूपातलं एक चित्र इथे टाकतोय, की आपले कान्होजी आंग्रे जे आपले या भूमीतले, या कोकण भूमीतले जे एक सरदार होते ते आणि या आफ्रिकन टोळ्यांची त्यांचा कसा वारंवार काय म्हणू शकतो, की एक म्हणजे कन्फ्रंट होत असतील त्या काळामध्ये. तर एक जस्ट प्रातिनिधिक स्वरूपातलं चित्र आहे. आता हे त्यांचं झटापटी मध्ये-मध्ये होतच होत्या त्या कालखंडामध्ये. त्याला काय म्हणजे इलाजच नव्हता. आणि ह्याच वेळेला अ, आता थोडंसं एक दुसरा भाग घेतो, की चिपळूण. जसं की महाड आणि खेड आपण सोडलं, की चिपळूणचा असा हा हिरवागार परिसर आपल्याला नजरेमध्ये यायला लागतो. ही वशिष्ठी नदी आहे. तर चिपळूण परिसरामध्ये जसं आपण परशुराम घाट चढलो, की आपल्याला एक मंदिर दिसतं, जे आहे परशुराम मंदिर. हे परशुराम मंदिराचे काही छायाचित्र आहेत इकडे. आणि ह्या परशुराम मंदिरामध्ये त्या काळी एक स्वामी राहत होते. आणि त्यांचा मठ होता इथे आणि बहुतेक ब्राह्मणांच्याच वाड्या होत्या परशुराम मंदिराच्या आजूबाजूला. आणि त्यांचं बराच काळ वास्तव्य होतं आणि मुळात त्यांचं नाव जे होतं ते होतं ब्रह्मेंद्र स्वामी. हे खूप तापट स्वभावाचे स्वामी होते. पण त्यांचा नावलौकिक असा होता, की ते सगळ्यांमध्ये काय म्हणू शकतो, की एक सहकार्याची भावना घेऊन ते सगळ्यांशी वागायचे. मग ते मराठी असोत, अगदी हबसे असोत किंवा स्थानिक इतर मुस्लिम असोत. तर त्यांना एक काय म्हणू शकतो, की बऱ्यापैकी मान होता स्वामीजींना आणि त्यांना सगळ्या जातीचे आणि धर्माचे लोकं मानायचे ब्रह्मेंद्र स्वामींना आणि त्यांचं मूळ वास्तव्य हे चिपळूणच्या जे आपण मंदिर पाहिलं त्या मंदिरामध्येच ते राहायचे. पण मुळात ते साधू असल्यामुळे साधू नियमाला जे धरून असतं, की तुम्ही एका ठिकाणी 15 दिवसापेक्षा राहू नाही शकत साधू धर्मामध्ये. म्हणजे साधू म्हणजे साधू वेगळे, संन्यासी वेगळे. संन्यासी गृहस्थ पण असू शकतात. ते एका ठिकाणी राहू शकतात. पण साधू लोकांना दंडक असतो, की ते एका ठिकाणी 15 दिवसापेक्षा जास्त राहू शकत नाहीत. तर त्या अनुषंगाने स्वामीजी परशुराम जे देवस्थान आहे आपलं चिपळूणचं, हे मी Google मॅपवरून थोडंसं कॅप्चर केलंय. ते भिक्षुकी करण्यासाठी सावनूर या कर्नाटक भागामध्ये गेले. आता ते सावनूरलाच का गेले हा पण थोडासा संशोधनाचा विषय होऊ शकतो. कारण की सावनूरला एक मुस्लिम नवाब राहायचा आणि ह्या नवाबाने हे जे हबशे होते त्यांना एक हत्ती काय म्हणू शकतो एक भेटवस्तू म्हणून हत्ती पाठवण्याचं प्रयोजन केलेलं. आता हे हत्तीचं पण प्रातिनिधिक स्वरूपातलं चित्र आहे. हत्ती असाच असेल असं नाही. पण सावनूरच्या नवाबाने कोकणातले जे हबशे होते आता ओके. आता हबशे म्हणजे काय माहिती आहे का? हबशे म्हणजे थोडक्यात म्हणाल तर मावळे. जसे शिवाजी महाराजांचे किंवा मराठा साम्राज्याचे मावळे जे शिवाजी महाराजांशी लढायचे. तसे हबसे हे जो आपला मुरुड जंजिरा जो किल्ला आहे तिकडे सिद्धी साध हा जो त्यांचा राजा होता त्याच्यासाठी लढणारे मावळे म्हणजे ही हबशी जमात असं आपण थोडं एक सोप्या भाषेत म्हणू शकतो. तर या हबशे म्हणजे ह्या मावळ्यांना म्हणजे मुस्लिम मावळ्यांना थोड्या सोप्या भाषेत अजून करून सांगायचं झालं तर या सावनूरच्या नावाबाने एक हत्ती पाठवलेला. आता हा हत्ती साहजिक आहे हबशे तर अनेक असणार म्हणजे हा हत्ती नक्कीच माझ्या मते सिद्धी साध जो जंजिराला राहायचा त्याला पाठवला असणार. तर ह्या हबशांनी स्वामीजींना सांगितलं, की तुम्ही सावनूरला चालल्याच आहात, तर आमचा जो एक हत्ती आहे, तो तुम्ही तुमच्याबरोबर घ्या.
आता किती लबाडी आहे बघा. कारण की जागोजागी कान्होजी आंग्रेंनी किंवा इतर मराठ्यां सरदारांनी चौक्या बसवलेल्या. म्हणजे ह्यांना कुठल्याही प्रकारची जकात भरायची नव्हती. त्यांना विनासायाचा हत्ती प्रत्येक टोल नाकाच म्हणू शकतो आपण सध्याच्या भाषेत. त्या टोल नाक्यापासून पास करायचा होता आणि कोणाकडून? तर स्वामीजींकडून. कारण की स्वामीजींचं प्रस्थ त्या भागात बऱ्यापैकी होतं. स्वामीजींना सगळे मानायचे. तर स्वामीजींच्या अनुषंगाने जर आपल्याला फुकट हत्ती येत असेल अनेक टोळ्या सॉरी अनेक चौक्या आणि ह्याच्यातून विनासायास, तर का नाही? कारण की जर ह्यांना कळलं की हा हापशांचा किंवा सिद्धी सातचा हत्ती आहे, तर आपले लोक त्यांना अडवणार. म्हणून ह्या लोकांनी स्वामीजींचा रेफरन्स वापरायचं ठरवलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही जेव्हा सावनूरला जाल, तर आमचा हत्ती तुम्ही घ्या आणि तुम्ही अनेक चौक्या आहेत तिथून पास करून आम्हाला आणून द्या. कुठे आणून द्या? तर मागजन नावाचं एक ठिकाण आहे कोकणामध्ये, चिपळूण संगमेश्वरच्या पुढे तसं. स्वामीजी म्हणाले, "ठीक आहे, मी घेऊन येतो हत्ती." त्यांनी असं का म्हटलं म्हणजे कल्पना नाही. पण स्वामीजी म्हणाले, "ठीक आहे, तुमचा हत्ती मी आणतो, पास करून देतो तुम्हाला." आता झालं काय, की सावनूरपासून स्वामीजी त्यांचा हत्ती घेऊन एक जानेवारी-फेब्रुवारीचा एक काळ असावा 1727 साली मागजन इथे आले. मागजन हे ज्यांना चिपळूण संगमेश्वर माहिती असेल त्यांना मागजन माहिती असेल. पूर्णतः सध्या तरी ती मुस्लिम वस्ती आहे पूर्ण. तर मागजनला कान्होजी आंग्रे यांच्या एका चौकीने त्यांना अडवलं. आता भौगोलिकदृष्ट्या जर नीट बघाल ना, तर हे बघा कोल्हापूरपर्यंतचा त्यांना काही अडसर नाही झाला. पण कोल्हापूरपासून जसे ते कोकणामध्ये उतरले, तर बरोबर कान्होजी आंग्रेंची चौकी इथे कुठेतरी असणार. त्यांनी पकडलं. कारण की कान्होजी आंग्रेंचा जो अंमल होता, तो किनारपट्टी आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात चालायचा. आता हा रस्ता जर बघितला आपण भौगोलिकदृष्ट्या खूप लांब आहे किनारपट्टीपासून. तर जसे ते कोकणात उतरले, कान्होजी आंग्रे यांच्या चौकीने हत्ती अडवला आणि स्वामीजींना विचारलं, की "हा हत्ती कोणाचा आहे?" स्वामीजींनी सांगितलं, की "हा हत्ती हापशांचा आहे आणि त्या अनुषंगाने जिंजीला मुरुड जंजिराला जो सिद्धी साध राहतो, त्याचा हा हत्ती असू शकतो." कान्होजी आंग्रे यांच्या माणसांनी कागदपत्र विचारली. त्याच्यानंतर जकात कुठे-कुठे भरल्या, ते सगळे चौकशी करायला सुरुवात केली. स्वामीजींना त्याचं उत्तर देता आलं नाही. साहजिक आहे, जे अनधिकृत आहे, जे इलिगल आहे, त्याच्याबद्दल कान्होजी आंग्रे यांची माणसं खूप कडक होती. त्यांनी तो हत्ती जमा केला. आणि मागजन अरवली रोडला जे मागजन आहे तिकडून तो हत्ती पकडला आणि तुमच्या डाव्या हाताला जयगड किल्ला दिसेल. तर तिकडे त्या किल्ल्यावरती हा हत्ती जमा केला. हा किल्ला साधारण असा दिसतो. समुद्र किनाऱ्यालाच किल्ला आहे हा. एवढा काय फारसा मोठा किल्ला तरी नाही वाटत. लहान किल्ला आहे. तर ह्या किल्ल्यावरती तो हत्ती कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या माणसांनी जप्त केला आणि ते कुठेतरी बांधून ठेवला असेल. मे बी किल्ल्याच्या वरती किंवा आजूबाजूला म्हणजे आता निश्चितपणे सांगता येत नाही. पण एक जस्ट टू गिव्ह अ काइंड ऑफ फीलिंग की इथे तो हत्ती कुठेतरी कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या माणसांनी तो जमा केला असणार. झालं. आता ही गोष्ट कळली हापशांना. कारण की हा सगळा परिसर आजूबाजूला हापशे छोट्या-छोट्या ग्रुप्समध्ये फिरत असायचे किंवा त्यांचे काही गुप्तहेर खातं असेल, जे काही असेल. ही बातमी हापशांना कळली आणि त्या अनुषंगाने मुरुड जंजिराचा जो सिद्धी साध आहे त्यालाही कळली. आणि मग त्यांनी उच्छेद करायला सुरुवात केली. सरळ हापशे उठले आणि त्यांचा असा समज झाला, की स्वामी ब्रह्मेंद्र ह्यांनीच हा हत्ती जमा केलाय मराठ्यांकडे आणि स्वामीजींचं स्थान जे राहायचं स्थान होतं ते होतं अ, आपलं परशुराम घाटामधील परशुराम मंदिर आणि ते सरळ हापशे तिकडे गेले आणि त्यांनी तिथे प्रचंड नासधूस केली. प्रचंड नासधूस केली. मंदिरं तोडली. म्हणजे अजून थोडं पुढे जाऊन म्हणायचं झालं तर म्हणजे बलात्कार वगैरे केले. त्याच्यानंतर जी काही संपत्ती होती ती लुटली. अनेक प्रकारचे उच्छाद केले आणि त्यांनी हे नुसते 1-2 दिवस केले नाही, अनेक आठवडे चालवले त्यांनी. आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे म्हणजे ब्रह्मेंद्र स्वामींना खूप दुःख झालं. आणि ब्रह्मेंद्र स्वामी आता ही काही प्रातिनिधिक स्वरूपातले चित्र आहेत, की मूर्तींचा उच्छेद केला, गावं जाळली, धान्य-बिन्य सगळी लुटालूट केली ह्या लोकांनी. जे त्यांच्या म्हणजे रक्तातच आहे. जे अगदी आपण आजच्याही काळामध्ये ऐकत असतो, वाचत असतो, पाहत असतो. तर त्यांनी सगळे सगळे उच्छाद करायला सुरुवात केली. आता झाल्या प्रकारामुळे स्वामी जे होते ते खूप उदास झाले. त्यांना असं वाटलं, की कुठल्या कुठे आपण म्हणजे हत्तीची जबाबदारी घेतली आणि त्यांनी खरमरीक पत्र कान्होजी आंग्रेंना पाठवलं. आता म्हणजे इथे विषाद वाटतो, की त्यांनी आपल्या माणसाला खरमरीत पत्र लिहिलं, की "तू जो हत्ती पकडलेला आहेस, तो सोडून दे आत्ताच्या आता." कारण की ह्या प्रकारामुळे त्यांनी माझं जे धार्मिक स्थळ आहे, तिथे सगळा उच्छाद मांडलेला आहे. कान्होजी आंग्रे त्यावेळेचे सगळेच लोकं धार्मिक होते किंवा देवा ब्राह्मणांना घाबरणारे होते. तर त्या कान्होजी आंग्रेंनी लगेच तो हत्ती सोडून दिला.
हत्ती सोडून दिला आणि सिद्धी सातकडे तो हत्ती पोहोचविण्यात आला. आता हे सिद्धी सातचं खरं म्हटलं तर चित्र नाहीये, पण त्याच्याच वंशवेलीमधील एका पुढे आलेल्या एका माणसाचं हे चित्र आहे. वर्ण काळा आहे. हे एका ब्रिटिशाने चित्र काढलेलं. तर मी प्रातिनिधिक स्वरूपात हे चित्र घेतलं, की साधारण सिद्धी सात हा असा दिसत असावा. तर वर्णावरून दिसतं आपल्याला, की हा निग्रो समाजाचा आणि दाढी म्हणजे मुस्लिम आहे थोडंसं. तर निग्रो मुस्लिम ह्या समाजातला हा सिद्धी साध होता. तर सिद्धी साधने स्वामीजींना सांगितलं, की झाल्या प्रकाराबद्दल मला पण दिलगिरी वाटते. तर त्याची भरपाई करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे या, मला भेटा. मी तुम्हाला 2 गावं इनाम देतो. पण स्वामीजींना ह्याच्यामध्ये घातपाताचा संशय वाटला. म्हणजे किती लबाडपणा बघा. ह्याला हत्ती मिळेपर्यंत तो स्वामीजींना काही बोलला नाही. हत्ती मिळाला आणि लगेच स्वामीजींना त्याने पत्र पाठवलं, की तुम्ही माझ्याकडे या. मी तुम्हाला 2 गावं इनाम देतो. पण स्वामीजींना ह्याच्यामध्ये काळं-बेरं वाटलं. स्वामीजींनी त्याला काय उत्तर दिलं नाही. आणि स्वामीजी, ब्रह्मेंद्र स्वामी यांनी पुढील धोका ओळखून परशुराम देवस्थान जे चिपळूणमधलं आहे तिथून प्रस्थान केलं. साधारण मार्च 1726 साली. आणि धावडशी नावाचं गाव आहे. आता धावडशीचं एक स्ट्रॅटेजिक लोकेशन बघाल तर ते साताऱ्याच्या जवळ आहे. त्यांनी सातारा का निवडलं असेल? तर साहजिक आहे की साताऱ्याला शाहू महाराज होते. तर एका मोठ्या माणसाच्या सहवासात किंवा नॉट एक्झॅक्टली सहवासात, पण त्याच्या आजूबाजूला जर आपण राहिलो तर आपण सुरक्षित राहू. हा एक त्यांच्या मनामध्ये विचार आला असू शकतो आणि त्यांनी हे सगळं पर्वत वगैरे डोंगररांगा पार करून ते शाहू महाराजांच्या आजूबाजूला जाऊन राहिले. तिथे ते जवळ-जवळ शेवट म्हणजे त्यांचं जे निवर्तले वारले तिथपर्यंत ते तिकडेच राहिले. परशुराम देवस्थान त्यांनी सोडलं आणि ते कायमचे तिकडे गेले. आता जेव्हा महाराज साताराच्या इथे पोहोचले, तेव्हा त्यांनी सारखी शाहू महाराजांच्या दरबारी जाऊन टोचणी लावायला सुरू केली, की ह्याचा काहीतरी बंदोबस्त करा. ह्याचा तुम्ही बदला घेतला पाहिजे. आपल्या लोकांवरती एवढा जो अन्याय झाला आणि तर त्यासाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. आणि झालं काय, की शाहू महाराजांनी शेवटी ते मनावरती घेतलं आणि त्यांच्या चर्चा सुरू झालेल्या. पण मध्यंतरी कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाला 1729 साली. कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे ते कंप्लीटली ह्या विश्वातून नंतर बाद झाले. पण त्यांच्या मुलांनी नंतर आरमार हातात घेतलेलं कुलाबापासून ते अगदी कोचीनपर्यंत. पण मुलांमध्ये बेबनाव होता. घरगुती तंटे-बखेडे होते आणि त्यांचे अंतर्गत वाद ते चालूच होते. आणि स्वामीजी परत सारखे-सारखे जसं म्हटलं, की पेशव्यांच्या आपलं साताऱ्यांच्या शाहू महाराजांच्या दरबारी जाऊन सारखे टुणटुणं लावायचे, की "काय झालं? काय झालं? काय झालं? कधी जाणार तुम्ही? कधी बदला घेणार? कधी त्यांना धडा शिकवणार?" वगैरे, वगैरे सगळं चालू झालेलं. आणि शेवटी डिसेंबर ही एप्रिल 1733 तारीख आहे. पण डिसेंबर 1732 साली शाहू महाराजांनी निर्णय घेतला, की आपल्या 2 सरदारांना कोकण स्वारीवरती पाठवायचं. हे निर्णय जवळ-जवळ डिसेंबरमध्ये झाला. आणि शाहू महाराजांनी सगळ्यात प्रथम त्यांचे सरदार, आता या फोटोमध्ये जे सरदार दिसतात हे साधारण वेशभूषेवरून तरी वाटतात की हे मराठा नसावेत. त्यांचं नाव आहे फतेहसिंग. हे राजस्थानी सरदार होते. तर शाहू महाराजांनी फतेहसिंग आणि दुसरे सरदार जे आपले वीर धुरंधर आणि ज्यांच्या नावाने अजूनही अंगावरती काटा येतो ते म्हणजे बाजीराव पेशवे. ह्या 2 सरदारांची निवड केली. एक राजस्थानी सॉरी. तर एका राजस्थानी सरदार फतेहसिंग आणि त्यांच्या जोडीला बाजीराव पेशवे ह्यांची ह्यांची नेमणूक केली, की तुम्ही कोकणात जा आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा अ, एकदम म्हणजे काय म्हणतात, की तडीस न्या. आणि शेवटी एप्रिल 1733 च्या सुरुवातीला बाजीराव पेशवे कोकणामध्ये दाखल झाले. आता या माणसाचा झपाटा बघा. म्हणजे ह्या माणसाने काय म्हणजे त्याच्या म्हणजे युद्ध कौशल्याचं म्हणजे खरंच म्हणजे कौतुक करावंसं वाटतं. कारण की बाजीराव पेशव्यांचा मूळ स्वभावच आक्रमक होता. त्यांना असं म्हणजे टंगळ-मंगळ केलेलं किंवा वेळ वाया घातलेलं बिलकुल आवडायचं नाही. त्यांनी फटाफट कामगिरी हातामध्ये घेतली आणि हा झपाटा बघा. सातारा तुम्हाला दिसेल हे बघा इथे हे सातारा आहे. साताऱ्यावरून बाजीराव निघाले, पण ते आधी गेले तळ कोकणामध्ये. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही किल्ले दिसले, विजयदुर्ग दिसेल, गोवळकोट रोड आहे, पण इथे गोवळकोट किल्ला आहे. अंजनवेल एक किल्ला आहे गोपाळगड नावाचा. तो दिसत नाही, पण मे बी पण एक आहे अंजनवेल एक गोपाळगड नावाचा किल्ला आहे आणि उंदेरी. आणि झपाट्याने एक-एक किल्ले
काबीज करत गेले. आता कोणालाही प्रश्न पडेल, की हा मुरुड जंजिऱ्याला जर सिद्दी साध राहतो, तर इथे जायची काय गरज आहे? तर गरज होती. कारण की हा सगळा भाग हापशांनी व्यापलेला. इथे सगळे म्हणजे जसं एक वारूळ असतं, वारुळामध्ये मुंग्या ठासून भरलेल्या असतात. तशा ह्या पूर्ण किनारपट्टीमध्ये हे हबशी मुस्लिम ठासून भरलेले. हे सगळे रिकामी केले. सपासप कापून काढण्यात आले. बाजीराव पेशवे आणि फतेहसिंग ह्यांच्या एकंदरीत सगळ्या टीमने टीम म्हणतोय मी यांच्या एकंदरीत सैन्याने हा सगळा परिसर साफ केला. जेणेकरून मुरुड जंजिराच्या सिद्धीचं बळ कमी होऊन जावं, की त्याला इथून कोणत्याही प्रकारचं मनुष्यबळ मिळू नये किंवा अन्न सामुग्री वगैरे मिळू नये. हे सगळा एरिया पूर्ण साफ केला. झाल्या प्रकाराने शाहू महाराज इतके म्हणजे इम्प्रेस झाले, की त्यांना वाटलं, की ही मोहीम आणि हे निव्वळ काही आठवड्यामध्ये बाजीराव पेशव्यांनी केलेलं आहे. ह्याला काही महिने वगैरे लागले नाहीत. निव्वळ काही आठवड्यात. माझ्या अंदाजाने एक 15 ते 20 दिवसात लागलं. हे सगळं साफ केलेलं आहे बाजीराव पेशव्यांनी. आणि शेवटी ते उंदेरीला जेव्हा आले, तेव्हा शाहू महाराजांना ही आनंदी बातमी कळली, की म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये ही मोहीम यशस्वी होते असं त्यांना दिसलं. आणि उंदेरीवरून बाजीराव पेशवे इथे एक हां आणि अजून एक गोष्ट की मीन टाईम शाहू महाराजांनी कुलाबा जो आपल्या मुंबईचा भाग येतो तिकडे आंग्र्यांचे जे चिरंजीव होते त्यांचं नाव विसरलो मी. ते येईल नाव पुढे. तर त्यांना सांगितलं की तुम्ही सज्ज राहा. आता स्ट्रॅटेजिक लोकेशन बघा. इथून जर ह्यांची फौज आली तर इथे बाजीराव पेशवे इथून येतील आणि कुलाब्यावरून आंग्रे येतील आणि ह्याला इथे पकडता येईल किंवा ठारच मारता येईल थोडक्यात म्हटलं तर. असं स्ट्रॅटेजी होती. बाजीराव पेशवे उंदेरीला आलेले तेव्हा शाहू महाराजांनी निर्णय घेतला की आणि हां, शाहू महाराजांच्या दरबारामध्ये ब्रह्मेंद्र स्वामी तर ठाणच मांडून बसले, की जोपर्यंत मला बातमी येत नाही तोपर्यंत मी तुमच्या राजवाड्यातून जाणारच नाही. ते राहायचे धावशिडीला. पण ते ह्या मोहिमेमुळे ते त्यांच्या दरबारातच येऊन राहायला लागले. आणि त्यांच्या पाठी सारखं तोंडपुणं परत लावायला लागलं, की प्रत्येक गोष्ट मला कळली पाहिजे. म्हणून शेवटी शाहू महाराजांनी इथे एक पोस्ट ऑफिस उघडलं. राजापुरी नावाचं ठिकाण आहे. खरं म्हटलं तर थोडंसं पुढे आहे तर राजापुरी इथे एक पोस्ट ऑफिस उघडलं, की इथे युद्धभूमीवरती काय घडतं याची बित्तंबात बातमी मला कळली पाहिजे म्हणून. आता थोडंसं इथे येतो. इथे राजापुरी नावाचं गाव आहे, जे पुढच्या स्लाइडमध्ये दिसेल आणि तुम्हाला तिथून एक बऱ्यापैकी अंदाज येईल, की बाजीराव पेशव्यांनी काय म्हणजे त्या काळामध्ये धमाल उडवली असेल ह्या भागामध्ये. राजापुरी. हे बघा, हे इथे उंदेरी जो आपण मगाशी भाग बघितला. आता उंदेरीला शेवटचा पडाव होता बाजीरावांचा आणि त्यांना एक अंदाज आला, की हा भाग सुद्धा सगळा हापशांनी भरलेला आहे, मुस्लिम लोकांनी. आणि त्यांनी हे पूर्ण गाव खाली करून टाकलं. सगळ्या हापशानं पळवून लावलं. आणि ही आजूबाजूची छोटी-छोटी गावं आहेत. बिरवाडी आहे, घोसळे आहे, खोखारी टॉम्स नावाचं आता त्याला खोखारी टॉम म्हणतात, पण ते खोखारी कोळ्यांचं गाव होतं आणि शेवटी राजापुरी. ही सगळी गावं हापशाने भरलेली. बाजीराव पेशव्यांनी ही काही दिवसांमध्ये खाली केलीत हापशांपासून. आणि आता राजापुरीचं आपण बघूया, की राजापुरी हे कसं स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. राजापुरी. राजापुरी आणि हे बघा हा मुरुड जंजिरा किल्ला आहे. राजापुरीला जेव्हा बाजीराव पेशवे येत आहेत आणि सगळा आजूबाजूचा परिसर त्यांनी साफ करून टाकलाय हापशांपासून, तेव्हा सिद्दी साध जो होता, जो आफ्रिकन मुस्लिम होता, तो पळाला. राजापुरीवरून तो पळाला आणि तो थेट समुद्र मार्गाने जाऊन त्याच्या किल्ल्यामध्ये जाऊन दडून बसला. हे फारसं अंतर नाहीये. सव्वा सव्वा किलोमीटरचंच अंतर आहे. आणि आताची परिस्थिती बघा. तुम्हाला परिस्थितीवरून अंदाज येईल, की म्हणजे साफ करून सुद्धा मुंग्या परत झाल्या तिकडे. हे बघा मस्जिद-ए-उमार, इद्रुस दर्गा, जामा मस्जिद, एकच गणपती आहे इकडे. बाकी हा सगळा परिसर मी स्वतः तपासला Google मॅपमध्ये. सगळे अजून मुस्लिमांनी भरलेले आहेत. असो. तर राजापुरीला बाजीराव पेशवे ठाण मारून राहिले आणि इथे परत पोस्ट ऑफिस सॉरी इथे पोस्ट ऑफिस चालू केलं बाजीराव पेशव्यांनी शाहू महाराजांच्या सांगण्यापासून आणि जेणेकरून रोजच्या रोज बातम्या युद्धभूमीच्या ह्या शाहू महाराजांना आणि तात्पर्याने ब्रह्मेंद्र स्वामींना जातील. आणि किती स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. राजापुरीला ते पूर्ण पाडाव आपलं सैन्य उभं केलं. पण बाजीराव पेशवे आणि साधारण मराठ्यांचं त्यात काळेचं एक अनुभव पाहता त्यांना जमिनीवरती लढण्याचे खूप आणि गनिमी कावा ह्याच्यामध्ये ते माहीर होते. पण समुद्रामधून कशी लढाई करायची ह्यांचं बाबतीत ते अनभिज्ञ होते. पण यासाठी त्यांना आंग्र्यांची मदत मिळणार होती. पण झालं काय? हं.
जमिनीवरच्या लढाईसाठी बाजीराव पेशवे असमर्थ आहेत किंवा त्यांच्याकडे तेवढं स्किल सेट नाहीये हे पाहून आणि साताऱ्यांच्या शाहू महाराजांचं बाजीरावांवरती विशेष प्रेम होतं. तर शाहू महाराजांनी विचार केला की बाजीरावांना आणि तत्पर आणि फतेहसिंग या 2 सरदारांना एक जादा कुमक पाठवावे. म्हणून 20 मे 1733 साली सातारा इथून शाहू महाराजांनी निर्णय घेतला की काही अ, अजून सरदारांची एक 4-5 सरदार बाजीराव पेशव्यांच्या मदतीला पाठवावे आणि त्यांनी तिथून पाठवले. पण हे सरदार ह्या सरदारांकडून अपेक्षा होती की त्यांनी साताराहून थेट जावं राजापुरीला. पण ह्यांनी काय केलं की मध्ये रायगड किल्ला आहे जो शिवाजी महाराजांचा किल्ला होता आहे जो मुस्लिमांच्या ताब्यात होता. ते आपले हे सरदार जे 4-5 सरदार होते त्यांची नावं पुढे येतीलच. हे 20 मेला जे निघाले साताऱ्यावरून ते मजल दरमजल करत 8 जूनला 1733 साली त्यांनी रायगड किल्ला काबीज केला मुसलमानांपासून. जो संभाजी महाराज निवर्तले त्याच्यानंतर मुस्लिम लोकांकडेच होता तो आणि ते बरं काम झालं म्हणावं लागेल की 8 जूनला त्यांनी तो रिकामा केला. पण हे पुढे गेलेच नाहीत. दरबारी राजकारण होतं. बाजीराव पेशव्यांवरती अनेक लोक डूख ठेवून होते कारण की बाजीराव पेशवे हे शाहू महाराजांचे लाडके सरदार होते. त्याच्यामुळे हे जी एक जी अतिरिक्त कुमक जी शाहू महाराजांनी बाजीरावांसाठी पाठवलेली हे लोक पुढे गेलेच नाहीत. हे रायगड किल्ल्यावरतीच ठाण मांडून राहिले. त्यांनी कोणत्याही प्रकाराचं उत्तर शाहू महाराजांना दिलं नाही. हा एक प्रकाराचं त्यांच्या सत्तेला चॅलेंज करण्यासारखं होतं. पण त्यांनी नाहीच गेले ते पुढे. त्यांच्या मनात काय होतं देवास ठाऊक. पण ते बाजीरावांच्या मदतीला पुढे गेलेच नाहीत. त्यांचं पुढे काय झालं ते आपण नंतर पाहू. आता झालं काय 8 जून 1733 म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की पावसाचे दिवस सुरू झालेले आहे आणि कोकणामध्ये पाऊस कसा असतो हे बहुतेक कोकणकरांना माहिती असेल. आपल्या या ग्रुपमध्ये काही कोकणकर असतीलच. आणि जिंजी म्हणजे समुद्र किनारा जो जे आपण गाव पाहिले ते समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच जे आहे जिथे बाजीराव पेशव्यांचं आणि फतेहसिंग यांचं आणि मराठ्यांचा तात्पर्याने जिथे सगळे जमा होते आणि पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यावरती आता काय करावं ह्या प्रश्नात सगळे पडले. आणि शेवटी बाजीराव राऊ यांनी निर्णय घेतला की आपण इथून हालायचं नाही. पाऊस पडतोय ना पडू दे. आपण पाऊस जाण्याची वाट पाहू. आणि ही सगळी मंडळी पेशवे आपले मावळे हे पूर्ण 3-4 महिने पावसात राहिले तिकडे. म्हणजे कल्पना करवत नाही की कसे राहिले असतील. अ, तंबू ठोकले असतील का आजूबाजूच्या घरामध्ये राहिले असतील, कोणत्या परिस्थितीत राहिले असतील. पण हे लोकं चिखल होता सगळा म्हणजे पुस्तकात दिलेलं आहे की पूर्ण म्हणजे समुद्रकिनारा भाग असल्यामुळे सगळं दलदलीचा भाग किंवा थोडा चिखल म्हणजे राहण्याची व्यवस्था त्या काळात तेवढी सुखकर नव्हती. तरी सुद्धा आपले मराठी लोक तिकडे राहिले. पाऊस जाण्याची वाट पाहिली त्या लोकांनी. पण मधल्या काळामध्ये काही घटना अशा घडल्या की ज्या फारशा सुखद नव्हत्या. पावसामुळे सिद्धी-साधला वेळ मिळाला. कारण की आपण काहीच करू शकत नव्हतो. नुसतं पाऊस जाण्याची वाट पाहत होतो. कारण की पाऊस अगदी त्या भागामध्ये सैराट-वैराट असतो. तर मधल्या काळात सिद्धीने इंग्रजांशी संधान साधलं आणि इंग्रजांकडून मदत मागण्याचा प्रयत्न केला. इंग्रज त्यांची एक वखार होती सुरतला आणि तिकडे त्यांचं एक जहाजही होतं. आणि इंग्रजांबरोबर तर त्यांनी संधान साधलंच, पण त्याबरोबर त्यांनी पोर्तुगीज लोकांशी सुद्धा संधान साधायला सुरुवात केली. आणि ह्या संधान साधून त्याने आपल्या पदरात काय-काय पडलं पहा. सप्टेंबर 1733 म्हणजे पाऊस सुरू झाला जून. तोपर्यंत पाऊस जाण्याची आपले लोकं वाट पाहत होती आणि मधल्या काळात ह्याने अनेक लोकांशी ह्या आफ्रिकन मुस्लिमाने अनेक लोकांशी संधान साधून फौज जमा केली. ती समुद्र मार्गानेच फौज त्याच्या किल्ल्यामध्ये येऊन राहिली. दारुगोळा जमा केला. तो आपलं ब्रिटिश आणि पोर्तुगीज लोकांनी दिला त्याला. आणि अन्न त्याला हे केलं आणि ब्रिटिश एवढे डॅम्बिस होते की त्यांनी त्याला एक लढाऊ जहाज पण पाठवलं. आणि हे आपण फक्त किनाऱ्यावरून फक्त बघत बसलो. काहीच करू शकलो नाही. कारण की आता कोणी विचार करेल की कुलाब्याला आंग्रे होते, मग त्यांनी हे का नाही अडवलं? पण ते का नाही अडवलं ह्याचं कारण पुस्तकात नाही मिळत किंवा त्याचे संदर्भ पण नाही मिळत. का त्यांना करावंसं नाही वाटलं, का त्यांचे अंतर्गत कौटुंबिक कलह होते, त्याच्यामुळे त्यांना करता आलं नाही. का त्यांनी अडवलं नाही सुरतवरून ही सगळी येणारी कुमक ह्याचं म्हणजे भौगोलिकदृष्ट्या जर आपण बघितलं
तर पूर्ण सागर किनारपट्टी त्यांची होती. तर त्यांनी ते का अडवलं नाही म्हणजे हे जरा प्रश्नचिन्हच आहे. मे बी त्यांच्या पारिवारिक कलहामुळे असू शकतं, असं आपण सध्या तरी गृहीत धरूया. आंग्रे गेलेले आधीच. जे वडील होते ते गेलेले. त्याच्यानंतर अ, अ, पूर्ण ही जी सागर किनारपट्टी त्यांच्या म्हणजे आरमारचं सूत्र त्यांच्या मुलाच्या हातात होती. त्यांचं नाव विसरलं मी, नंतर आठवेल मला. तर त्या मुलाचाही मृत्यू झाला. त्याच्यामुळे काय म्हणू शकतो, की एकंदरीत जे आरमार होतं, सागरी आरमार, ते पण आपलं लूज पडलं किंवा हेही कारण असू शकतं, की त्याला वेळ मिळाला. की त्यांचा मृत्यू झाला ऑगस्ट 1733 आणि सप्टेंबर 1733 पर्यंत सिद्दी साध हा बऱ्यापैकी काय म्हणू शकतो, की पुन्हा लढण्याच्या स्थितीमध्ये आला. त्याची परिस्थिती खूप चांगली झाली. आणि या त्याने ब्रिटिशांशी तर संधान साधलंच. पण ब्रिटिशांनी म्हणजे इथे आश्चर्य वाटून राहतं, की सावंतवाडीचे जे राजे होते, सावंतवाडीकर, तर त्यांच्याशी सुद्धा त्याने संधान साधलं, की आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे सिद्दी साध, ब्रिटिश आणि सावंतवाडीचे सावंत ह्या तिघांनी मिळून आपण आंग्र्यांचा आता पार हे करूया, बिमोड करून टाकूया, असं त्यांचं एकंदरीत ठरलं. आणि या सगळ्या बातम्या ह्यांच्याकडे येतच होत्या, बाजीरावांकडे येत होत्या आणि त्यांना साधारण कळून चुकलं, की आता आपली जी काय म्हणू शकतो, की परिस्थिती आहे ती खूप धोकादायक झालेली आहे आणि जे सरदार येणार होते ते रायगडलाच राहिले. ते परत ना शाहू महाराजांकडे गेले, सॉरी, आणि नाही बाजीराव पेशव्यांकडे गेले. उप्स, एक मिनिट हा. तर आणि या सगळ्या एकंदरीत परिस्थितीमुळे हातातोंडाशी जी लढाई आलेली आपली, जी आपण जिंकलीच होती, ती कुठेतरी हरलो नाही म्हणू शकत आपण, पण हातातून निसटू लागली आणि शेवटी बाजीराव पेशव्यांनी सिद्धी साध ह्याच्याबरोबर तह करण्याचा निर्णय घेतला. कारण की ते तिकडची स्ट्रॅटेजिक जी लोकेशनची पोझिशन होती ती सुद्धा धोक्यात यायला लागलेली. ब्रिटिश, पोर्तुगीज आणि खालून सावंतवाडीकर त्या चारी बाजूंनी जवळजवळ बाजीराव पेशवे आणि सैन्य घेरलं गेलं. आणि शेवटी सिद्धी साध ह्याच्या सांगण्यानुसार अलिबाग इथे एक ठिकाण आहे, नरवडे नावाचं मला वाटतं, नवदरे. नवदरे इथे तह करण्यात आला. पण या तहामध्ये सुद्धा बाजीराव पेशव्यांनी बाजी मारली. बाजीराव पेशव्यांनी सिद्धी साधकडून लिहून घेतलं, की तुमचा जे आम्ही किल्ले हस्तगत केलेले आहेत, जे आपण पाहिले अंजन वेलच्या इथे, त्याच्यानंतर विजयगड, जयगड, जे सुरुवातीच्या एप्रिल महिन्यात बाजीराव पेशवे आले आणि त्यांनी सपाटाच लावला किल्ले जिंकण्याचा, तर ते आम्ही तुम्हाला देणार नाही परत. तर सिद्धी साध त्याला त्या गोष्टीसाठी कबूल झाला. त्याच्यानंतर बाजीराव पेशव्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व पहा, की कितीच म्हणजे हा चांगल्या हृदयाचा माणूस होता, की ज्या लोकांनी त्यांच्यापर्यंत ते पोहोचले नाहीत, पण ज्यांनी रायगड काबीज केला, तर त्यांनी सिद्धी साधकडून हेही लिहून घेतलं, की तो जो रायगड आम्ही मिळवलाय, त्याच्याकडे तुम्ही फिरकायचाही नाही. तर ही अट सुद्धा त्याने कबूल केली. आणि अशा रीतीने जी लोकं त्यांच्या विरुद्ध मनामध्ये आकस ठेवून होती, त्यांनी मिळवलेल्या त्या रायगडाच्या यश सुद्धा त्यांनी या तहामध्ये काय म्हणू शकतो, की अ, अ, त्याचा हक्क शाबूत ठेवला. त्याच्यावरती त्यांनी काही आड येऊ दिलं नाही. तर साधारण ही लढाई म्हणू शकतो, की एकांगीच झाली. कारण की सिद्धी साध मुळात ह्या लढाईत स्वतः असा काही उतरला नाही आणि लढलाही नाही. बाजीराव पेशवे आणि त्यांच्या सैन्याने पूर्ण परिसर साफ केलेला. पण शेवटी आपल्याच लोकांच्या काय म्हणू शकतो, सहकार्य न मिळाल्यामुळे, दगाफटका केल्यामुळे या हातोटोंडाशी आलेला विजयाचा घास हा काय म्हणू शकतो, की मराठ्यांच्या तोंडातून हा विजय निघून गेला. म्हणजे सगळं जिंकलेलं होतं तरी सुद्धा आपण हा परिसर मुसलमानांपासून काही वेगळा करू शकलो नाही. आणि ह्या एकंदरीत प्रकरणामध्ये 7.5 वर्ष गेली. म्हणजे किती मॅनपॉवर ह्याच्या पाठी आणि पैसे खर्च झाले असतील शाहू महाराजांचे, याचा म्हणजे एक अंदाज येऊ शकतो आपल्याला. आणि दुसरी सांगायची गोष्ट अशी, की 7.5 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. जर आपल्याच लोकांनी सहकार्य केलं असतं आपल्याच लोकांसाठी, आणखी शेवटी हे हबशे बाहेरून आलेले. सावंतवाडीकर म्हणा किंवा ते जे 6 सरदार होते, ज्यांना बाजीराव पेशव्यांच्या मदतीसाठी पाठवलेलं. ह्यांनी जर दगाफटका केला नसता, तर मला वाटतं, की आज कोकण किनारपट्टी ही बऱ्यापैकी
हिंदूंपासून मुक्त झाली असती आणि जे आपण Google मॅपमध्ये जे काही नावं वाचतो ती कदाचित नावं नसती वाचता आली ह्या काळ 2021 साली. पण हे जे नाट्यमय घडामोडी झाल्या ह्या साधारण 270 किंवा 280 वर्षापूर्वी झाल्या आणि त्यावेळेच्या आपल्या लोकांनीच केलेल्या चुका चुकाच म्हणू शकतो आपण. त्याची परिणिती आपण आज पाहतोय. पण आता आपण जवळ-जवळ ह्या प्रेझेंटेशनच्या शेवटाला आलेलो आहोत. आणि ह्या एकंदरीत नाट्यमय घडामोडीमध्ये कोण-कोण सहभागी होते आणि तुम्हाला त्या 6 लोकांची नावं सुद्धा वाचायला आवडतील, की ज्यांनी रायगड काबीज केला, पण ते पुढेच नाही गेले. ते माघारी आले. आणि ही लोकं कोण होती? ह्यांच्याकडे आपण जरा एक नजर टाकूया. या अनुषंगाने आज पहिला भाग संपलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा अजून काही जाणून घ्यायची इच्छा असेल, तर डेफिनेटली आपण हा टाईम वापरू शकतो पुढचे एक 10-1 मिनिटं तरी. हॅलो. कोणाला जाणून घ्यायला नाही आवडणार, की सिद्धी 7चं पुढे काय झालं आणि त्या 6 सरदारांचं काय झालं? किंवा शाहू महाराजांना काय वाटलं असेल, की ते 6 सरदार पुढे का नाही गेले? किंवा म्हणजे कोणाला असे काही प्रश्न असतील तर डेफिनेटली विचारू शकता. किरण, येस. सिद्धी हा लढाईमध्ये मारला गेला की तो नैसर्गिक मृत्यू झाला त्याचा?
हा खूप चांगला प्रश्न आहे आणि ह्याच्यासाठी मी भाग 2 बनवणार आहे. कारण की मला स्वतःला जेव्हा मी ते रेफरन्सेस वाचत होतो, मला खूप म्हणजे उत्सुकता लागली, की बाजीराव पेशवे जवळ-जवळ त्याला मारणारच होते. म्हणजे त्यांनी तर ठाणलेलंच, की ह्याला कापायचंच. पण हा सटकला. मग ह्या सिद्धिसाचं पुढे काय झालं? त्याला कोणी मारलं? तो नैसर्गिकरित्या मेला का त्याचा वध करण्यात आला? तो कोणी केला? काय केला? कसा केला? आणि ही जी घटना घडली ही साधारण म्हणजे तह केला झाला तो डिसेंबर 1733 साली झाला. पण त्याच्यानंतर पुढे अजून किती वर्ष सिद्धिसाथ जगला? म्हणजे ते क्रिकेटमध्ये कसं असतं, की एक बॉल टाकला आणि जर एखाद्याला जीवदान मिळालं, तर तो खूप मोठा स्कोर करतो. 100 पण सेंच्युरी पण मारतो. तर तसंच सिद्धिसाथचं झालं का, की हातातोंडाशी आलेला शत्रू गेला, पण त्याच्यानंतर तो अजून किती वर्ष जगला? त्याला ते वाढीव आयुष्य मिळालं, त्याच्यामध्ये त्याने अजून किती वाताहत केली कोकण किनारपट्टीची, किती हिंदू बाटवले, काय नुकसान केलं आपल्या धर्मासाठी. ह्या सगळ्या विषयासाठी मी भाग 2 बनवणार आहे. हा भाग 1 होता, की एक साधारण तुम्हाला सगळ्यांना एक माहिती मिळावी, की हा काय झालं त्या ह्या 7 वर्षाच्या काळामध्ये कोकण किनारपट्टीवरती अंजनवेल, गुहागर किंवा अगदी खाली तळ कोकणापर्यंत ह्या लोकांनी कसं एकंदरीत त्रास दिलेला आपल्या लोकांना. त्यासाठी हा भाग 1 केलेला आणि भाग 2 हा त्यासाठी असेल, की त्या सिद्धिसाथचं झालं काय? तो भाग 2 असेल. तर पण जसं हा नाही बोला बोला ना, सॉरी सॉरी आय इंटरप्ट. नाही, पण जसं मी इन्व्हाइटमध्ये पण म्हटलं, की दर 15 दिवसांनी ह्या मालिका येतील. कारण की शेवटी आपण म्हणजे नोकरी-धंदा सांभाळून सगळ्या गोष्टी करत असतो. तर त्यामुळे पुढच्या 15 दिवसांनी मी हा भाग 2 सादर करेन आणि होपफुली आज जसा सादर केला त्याच्यापेक्षा प्रयत्न असेल, की अजून चांगल्या रीतीने सादर करता यावा. नाही पण हा पण खूप चांगलाच होता, खरोखर चांगला होता. ही ही माहिती ऍक्च्युली इतिहास शाळेत असताना कुठल्या इतिहासाच्या पुस्तकात पण नव्हती, ह्याच्याबद्दल कधी सांगितलं पण गेलं नाही. आणि अजूनही म्हणजे आता 12 वाजेच्या आधीपासून पर्यंत पण सुद्धा ही माहिती नव्हती. म्हणजे आजच्या दिवसाच्या 12 वाजेपर्यंत पण ही माहिती नव्हती, पण आज 12च्या नंतर ही माहिती मिळाली, हम्म. असं म्हणायला लागेल. Yep. तोच प्रपंच त्यामुळे ही की माहिती खूप हा ते सगळ्यांना कळावं. कारण की हे मी हा. जे वाचलं ते माझ्यापुरतं ठेवून काय उपयोग नाही. हे जास्तीत जास्त लोकांना कळायला पाहिजे. हा. अजून काही प्रश्न आहेत का कोणाला? कौस्तुभ, अं, अमित, गणेश सुर्वे दिसतायत. म्हणजे सुर्वे तुम्हाला तर कल्पना असेल, मागजण आपल्याच गावाच्या इथलं गाव आहे. कुंभारखाणीच्या समोर आहे, एक्झॅक्ट समोर. म्हणजे अरवली जो स्टॉप आहे ना, त्याच्या डाव्या हाताला जो रस्ता जातो तो मागजानला जातो, आणि सॉरी उजव्या हाताला जो रस्ता जातो तो मागजानला जातो, आणि डाव्या हाताला रस्ता जातो तो कुंभारखाणीला जातो. त्यामुळे कुंभारखाणीच्या गावाला जाणारा रस्ता आहे, त्याच्या एक्झॅक्ट समोर मागजन आहे. हम्म. हा. आता आजचा जो आपण विषय निवडला होता, तर हो. त्याच्या अनुषंगाने माझ्याकडे काही पेशवाईवर आधारित भाग 1 ते 18 पुस्तकं आहेत. आणि त्यातली भाग क्रमांक 1 आणि 2 वाचण्यात आले, की पेशवाईची जी सुरुवात किंवा स्थापना किंवा त्याचा अगोदरचा इतिहास, संभाजी महाराजांच्या नंतरचा, आणि त्याच्यामध्ये पण ब्रह्मेंद्र स्वामींच्या विषयी थोडीफार माहिती वाचण्यात आली आहे. तर मला ह्या आजच्या ह्याच्यामुळे जरा जास्त माहिती मिळाली. हो, थँक्यू. हा. माझ्याकडे जी पुस्तकं होती ती समन्वय प्रकाशन, कोल्हापूर, आणि लेखक आहेत विठ्ठल वामन हडप. ओके. ह्यांच्यावर पेशवाईवर 18 पुस्तक आहेत, भाग 1 ते. पहिल्या भागामध्ये पेशवाईचं म्हणजे हे कसं झालं, सत्ता स्थापना किंवा शाहू महाराजांचं सुरुवात आणि ब्रह्मेंद्र स्वामी वगैरे, ते थोडंफार वाचण्यात आले. पण तुम्ही आज जी माहिती दिली त्यांनी आणखी माहिती मिळाली आणि व्यवस्थित तुम्ही सांगितली. थँक्यू गणेश सुर्वे. हो. मेहुल दिसतात मला. मेहुल पुराणिक काही विचारायचं असेल का? मेहुल आहे, त्याच्यानंतर कौस्तुभ आहेत. म्हणजे माझे जुने मित्र दिसतात मला आणि काही नवीन नावं सुद्धा दिसतात. तर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही अजून माहिती जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. आपण अजून 1-2 मिनिटं थांबू शकतो. ठीक आहे. मला वाटतं किरण, मला एक प्रश्न आहे. कौस्तुभ बोलतोय मी.
हाय कौस्तुभ. अ, रायगड किल्ला जेव्हा घेतला गेला तर त्याच्यानंतर मग पुन्हा रायगड स्वराज्यातून गेला की तो कायम आपल्या म्हणजे शेवटपर्यंत मग आपल्याकडे होता. जे 4 जण ज्यांनी रायगड किल्ला घेतला आणि मध्ये पुढे गेलेच नाहीत त्यांच्याबद्दल हम्म. जाणून घ्यायचं होतं. हो हो नक्कीच. म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 60-70 वर्ष हा किल्ला मुस्लिम लोकांच्याच हाताखाली होता. आता हा रायगड किल्ला जो ह्या 6 सरदारांनी घेतला ना, तो पण खूप म्हणजे लबाडीने घेतला खरं म्हटलं तर. आणि फारसं युद्ध न लढता घेतलं. त्यांनी किल्ल्यावरचा जो मुस्लिम जो काय म्हणतो किल्लेदार होता, त्याला लाच देऊन तो किल्ला घेतलेला. तर फारशी अशी झटापट काय झाली नाही तिकडे. खूप चतुराईने हा किल्ला घेतला गेला. तो भाग सोडूया आपण. पण आता तुझ्या प्रश्नाकडे जर वळायचं म्हटलं ना कौस्तुभ, तर हा किल्ला शाहू महाराजांनी जो घेतला म्हणजे त्यांच्या सरदारांद्वारे तो साधारण पुढचे माझ्या अंदाजाने एक 125-150 वर्ष तरी मराठ्यांकडे राहिला. जोपर्यंत तो ब्रिटिशांकडे गेला नाही तोपर्यंत. अ, आणि तोपर्यंत ब्रिटिशांकडे जाईपर्यंत हा किल्ला बऱ्यापैकी सुस्थितीत होता. नक्की मला साल नाही माहिती की कोणत्या सालात हा ब्रिटिशांकडे गेला, पण एक अंदाज एक 125-150 वर्ष तरी आपल्याकडे होता. आणि ब्रिटिशांकडे गेला त्याच्यानंतर मग तिथे इंग्लंडला त्यांचं तर बजेटच पास झालेलं की मराठ्यांचं जेवढे काही किल्ले आहेत हे सगळे सुरुंग लावून उद्ध्वस्त करा. हे म्हणजे इंग्लंडकडून त्यांना सूचना आली आणि त्यासाठी एक विशेष बजेटच पारित केलेलं. एक बजेटरी अलोकेशन्स केलेलं की हे सुरुंगसाठी. आणि त्याच्यामुळे किल्ल्यांची जी पडझड झालेली दिसते आपल्याला महाराष्ट्रातली, ही बहुतेक ब्रिटिशांनी सुरुंग लावून केलेलं आहे. आणि काही काही किल्ले ना असे काळपट झालेले आहेत. कारण की ते त्यावेळेला आगी ज्या लागल्या किल्ल्यावरती, त्या आगीच्या कार्बनायझेशनमुळे ते भिंती वगैरे काळ्या आहेत. पण महाराष्ट्रातले किल्ले ची दुरावस्था एवढी काय आहे कारण की ते सुरुंग लावून उडवले आहेत. इतर जर भागातील किल्ले पाहाल, राजस्थान, मध्य प्रदेश वगैरे, ते खूप सुस्थितीत आहेत. कारण की त्यांनी ब्रिटिशांसमोर लोटांगण घातलं. पण आपल्या ह्या जमिनीतल्या माणसाने कधी लोटांगण घातलंच नाही ब्रिटिशांसमोर. आणि खूप मोठ्या काळासाठी तरी ब्रिटिशांना असा सूचना होता की मराठी लोकांना तुमच्या सैन्यामध्ये दाखल पण करून घेऊ नका. आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येने जर तुम्ही पाहाल तर उत्तर प्रदेश किंवा शीख समाजाची लोक ही ब्रिटिश सैनिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. पण शेवटी स्वातंत्र्याच्या त्या काळामध्ये नंतर नंतर थोडे मराठा बटालियन वगैरे यायला सुरुवात झाली. पण ब्रिटिशांनी निकष पाळला की मराठी लोकांना सैन्यामध्ये कधी भरती करून घ्यायचं नाही. तर पण तो एकदम ही खूप ऍडिशनल माहिती झाली. पण जस्ट टू आन्सर युअर क्वेश्चन, मराठ्यांकडे रायगड किल्ला जवळजवळ 125 ते 150 वर्ष तरी नक्कीच असावा. थँक्यू. त्याच्यात एक फॉलोअप क्वेश्चन विचारतो. जे तू म्हणालास की इंग्रजांनी बजेटच पास केलं होतं जे शिवाजी महाराजांचे किंवा आपल्या मराठ्यांचे जे किल्ले होते. तर पन्हाळगडावरचा पण राजवाडा जो तोडला गेला शिवाजी महाराजांचा, तो पण त्याचाच एक भाग होता का? शक्यता नाकारता येत नाही कौस्तुभ. हो, शक्यता नाकारता येत नाही. कारण की हे जे किल्ले आहेत ना, हे प्रेरणा स्थळ आहेत आपल्याकडे. आणि त्यांनी जे लंडन गॅझेटमध्ये सगळी कागदपत्र सापडतात तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली एक लाईन दिलेली दिसेल की पीपल ऑफ महाराष्ट्र शुड नॉट गेट इन्स्पिरेशन फ्रॉम दिस प्लेसेस. एक गोष्ट सांगतो की रशियामध्ये काय करतात माहिती आहे का? रशियामध्ये आता आपल्याकडे कसं लग्न वगैरे झालं ना की नवरा आणि नवरी हे देवस्थळ फिरतो आपण वगैरे, म्हणजे आपल्याकडे प्रचलित हे रीती आहेत. पण रशियामध्ये काय करतात की नवरा आणि नवरी यांचं लग्न झालं ना की त्या दिवशी ते लोक जवळच्या किल्ल्याला भेट देतात किंवा जिकडे त्यांच्या एखादा थोर पुरुष किंवा थोर वीर किंवा राजा असा जो काय म्हणू शकतो की कामी आलाय अशा माणसाच्या ठिकाणी जातात ते भेट द्यायला. त्यांच्यासाठी ते देऊळ आहेत. आपण तुळजापूरला जातो, साईबाबा किंवा इतर काही देवस्थान जातो. पण रशियामध्ये प्रथा आहे की नवीन जोडप्यांनी एखाद्या प्रेरणास्थळी जावं. तर हा एक भाग आहे. तर ब्रिटिशांनी त्यांच्या बजेटमध्ये जेव्हा हे पारित केलं की सुरुंग लावून हे सगळे किल्ले उडवून द्या, कारण की द नेक्स्ट जनरेशन माइट गेट द इन्स्पिरेशन फ्रॉम दिस प्लेसेस. सो दे शुड नॉट गेट दिस काइंड ऑफ इन्स्पिरेशन. दे शुड फील की अरे हे तर पडझड झाली आहे, इथे जाऊन काय करायचं. तर हे जे मानसिक काय म्हणू शकतो आपण विटंबना नाही, मानसिकता चेंज, परसेप्शन चेंज कशी केली जाऊ शकते, हा त्याचा एक भाग होता. आणि त्याच्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की पन्हाळावरचा किल्ला सुद्धा ह्याचाच एक भागाचा बळी पडला असेल. तर बहुतेक किल्ल्यांचं हेच नशिबी हेच झालं की ते सोरुंग लावून सगळे उडवून टाकलेत ते. ओके, मला वाटतं थोडं वेळेचं बंधन आहे.
तर हा आजचा भाग आणि आजचं चर्चासत्र आपण इथेच थांबवूया आणि भाग 2 मी बनवतोय इन द मीन टाइम आणि त्याचं इन्व्हिटेशन मी नक्कीच पाठवेन आणि होप की तुम्हाला सगळ्यांना आवडेल. हो किरण, खूप छान झालं आणि भाग 2 ची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. हा किरण, खूप चांगला प्रेझेंटेशन, खूप चांगलं होतं. माहिती पण खूप मस्त मिळाली. पण जी माहिती होती ज्या पद्धतीने प्रेझेंट केली, इट वॉज व्हेरी नाईस. थँक्यू. मग आपण लवकरच भेटूया 15 दिवसांनी विथ पार्ट 2. या डेफिनेटली वी आर वेटिंग फॉर इट. ओके, बाय बाय, ciao ciao. बाय बाय.